नमस्ते मंडळी, कशा आहात? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 अनंत शुभेच्छा. आणि सर्वांना म्हणजे एक ना एक गुरु तर असतोच. आईबाबा आणि गुरुजन सोडले तर बाकी आपण कुणाला आणखी गुरु मानतोच. तर तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत अशी गुरुदेवाचरणी प्रार्थना करते. आणि आम्ही त्यासाठी ना केक बनवत आहे. आमची मुक्ता केक बनवत आहे. बघा, आम्ही ड्राय केक बनवत आहे, पिस्ता ड्राय केक. हां, तिने गॅस पण भरवला आहे इकडे सारखं अशा. हां, हे बघा. तर मुक्ता पाहते आणि मी करत आहे. बघा तुम्ही, आम्ही दोघी मिळून करणार. हां, आपण दोघी पण इकडे सरक, तू इकडे सरक. अच्छा, हे बघा, आम्ही दोघी जणी मिळून करते. याच्यामध्ये दूध टाकलं आहे, बाकी जे इन्ग्रेडियंट्स आहे केक बनवायसाठी ते टाकले आहे, पिस्ता क्रश टाकला आहे, ट्रुटी फ्रुटी पण टाकणार हो ना आपण. हां, हे बघा, थोडंसं राहिलंय. बस बस, एक मिनिट. हां, तिला हां त्यांना दाखव. हे बघा म्हणा, आम्ही केक बनवत आहे. आता आम्ही त्याला छानपैकी मिक्स करणार. हे बघा, आम्ही मिक्स करत आहे. आमची मुक्ता मला पकडू पण देत नाही बरोबर मिक्स करायसाठी. एक मिनटं बेटा, हे मी आधी फास्टमध्ये करून घेते. असं फास्टमध्ये करायचं. याच्यामध्ये जे आहे ना गाठी तयार होतात ना, ते मग होत नाही. मग मुक्ताला खायला छान सॉफ्ट सॉफ्ट स्पंज मिळतो आपल्याला, हो की नाही? हां, तू खाणार ना केक? आज कोणाचा वाढदिवस आहे? हां, आज मुक्ताचा बर्थडे आहे. हां, यायचं बरं का सर्वांनी केक खायसाठी. माझा नाही, मुक्ता की नाही केक कट करणार आहे आज. हो, दीदीचा आहे तो. बघ हळू, समोर सरकू नको. पडू जाशील. दादा दादा नील पण आलाय मुक्ताची मदत करायसाठी. आणि ही आहे ट्रुटी फ्रुटी. मुक्ता बॅटर तयार करताय. तोपर्यंत मी याच्यामध्ये मला ट्रुटी फ्रुटी टाकायची आहे ती याच्यामध्ये काढेल. आणि थँक्यू मंडळी. याच्यामध्ये पण मला टाकायची आहे थोडीशी ट्रुटी फ्रुटी स्पॉन्जमध्ये. छान वाटते. एक मिनिट. हां, याच्यामध्ये पपीता आहे. एक मिनिट फिरवते, मिक्स कर. तुला मग नंतर खायला देते. मिक्स कर. अरे वा, बघा मी तुम्हाला दाखवते मुक्ताने किती सुंदर मिक्स केलाय. एक मिनिट. हे बघा, मुक्ताने पूर्ण मिक्स केलंय. आता हे बॅटर आम्ही याच्यामध्ये ओतून घेणार. आणि हे जे ट्रुटी फ्रुटी आहे ना, हे थोडंसं त्याच हो बेटा, मैद्यामध्ये किंवा कणकेमध्ये थोडंसं असं त्याच्यामध्ये पावडर टाकणार, मिक्स करणार आणि ते याच्यावरून टाकणार. त्याच्याने काय होते, जे ट्रुटी फ्रुटी आहे ते वरतीच राहणार, खाली बसणार नाही. यांच्या दोघांचं भांडण चालू आहे. हे बघा, यांच्या दोघांचं भांडण चालू आहे. हा गेला तिथे बॅटर तयार करायसाठी, तर ती म्हणते मीच करते, तू नको करू. तर अशी आहे आमची नटखट मुक्ता. चटोरी मुक्ता आहे, नटखट मुक्ता आहे. पडशील बेटा तू. हां, तुला पाहिजे ना, हे घेऊन घ्या. आता तू खात राहा, ठीक आहे? आता मी याच्यामध्ये ओतते. आणि हा केक जो आहे ना, एक ऑर्डरचा पण केक चालू आहे इकडे. हे बघा, ऑर्डरचा पण केक ठेवून चालू आहे. दिसत असेल तुम्हाला गंज. हे बघा, हा
तर हा 1 kgचा आहे. आणि मुक्ता म्हणत होती की मम्मा मला केक खायचा आहे, म्हणून मग मी तिच्यासाठी पण करत आहे. तर झालं आहे ऑलमोस्ट. मी आता याच्यामध्ये ओतून घेणार. लहान मुलांचा फेवरेट केक असतो, जेवढा हेल्दी असतो तेवढाच मी बनवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जास्तीत जास्त तो हेल्दी झाला पाहिजे एवढं मी बनवण्याचा प्रयत्न करत असते. हाय मंडळी. हाय मंडळी. तर हे बॅटर मी याच्यामध्ये ओतून घेते. हा ड्राय केक आहे, याला कुठलीही क्रीम लावणार नाही आहे. हा घरी खायसाठी बनवत आहे. आणि घरचा जेवढा आपण घरी बनवून खाणार तेवढं ते हेल्दी असते. बेकरीमध्ये तुम्हाला कंडिशन माहीतच आहे की बेकरी कशा पद्धतीने बनवतात आणि फक्त ते केक बनवून व्यवस्थित डेकोरेट करून आपल्या समोर राहते, तर आपल्याला असं वाटतं की ते फ्रेशच आहे. पण त्याच्या आतमध्ये कुठली प्रोसिजर होते ते आपल्याला सांगता येत नाही, कारण की व्हिडिओमध्ये वगैरे मी बघत आहे. तर मला बेकरीतला केक तर खायची इच्छाच होत नाही. आणि मी सर्वांना तेच सजेस्ट करते की बेकरीमधलं कमीत कमी खा आणि जे घरगुती बेकर्स आहे त्यांच्याकडनं तुम्ही मागवा. टॅप करून घेते नाही थोडंसं मला दाखवशील बॅक साईड कॅमेरा तो बंद पर्यंत ना मी इथे ठेवलेलं आहे. आणि हिची एवढी घाई चालू आहे. काय देऊ आता तुला? काय आहे इथे? ट्रुटी फ्रुटी पाहिजे तिला. तुला घे, फेवरेट आहे. खाणं चालू आहे. आणि बघा पसारा, आज गुरुपौर्णिमा आहे तर, आणि ते ओव्हनमधलं सामान पण अर्ध बाहेर निघालं आहे. तर गुरुपौर्णिमेचा आज पसारा पण भरपूर आहे. मला बाकीचा पण स्वयंपाक करायचा आहे, तर मी तो पण करून घेईल. आणि आज बुधवार आहे, तर बुधवारी तुम्हाला माहितीच आहे की भद्रावतीमध्ये ना बुधवारी आमच्या गावाला मार्केट असते, भाजीपाल्याचं बाजार असतो आज. तर ते पण आणायसाठी जायचं आहे. तर आता बघू, लवकर लवकर करण्याचा प्रयत्न करते. आधी मी ना हा ओट्यावरचा जो पसारा आहे तो साफ करून घेईल आणि जेवढं जमेल तेवढं स्वयंपाक करून घेईल. तर असं आहे मंडळी. हिला झोप येत आहे, केकची वाट. हे माझे गुरुदेव आहे, तर मी मगाशी पूजा करू. बरं, तुझे गुरु आहे. मगाशी मी पूजा करून घेतली होती गुरुदेवांची. आणि ही आत्ता मंदिरमध्ये आली. आज काही मला फुलं मिळाली नाही, तर जी भेटली ते मी वाहली. आणि हिने ना दिवा विझवून टाकला, शांत केला. हे बघा, ही आत्ता इथे नमस्कार करायसाठी आली, तर दिवा शांत करून घेतला तिने. आणि फुलं पण काढत आहे आता, माहिती नाही काय करणार. काय ठेव ना देऊ बाप्पाला, आपल्या गुरुदेवांना दे ना. हे ठेवून दे गुरुदेव जवळ आपल्या, नमस्कार करून घे. तर हे बघा मंडळी, मी ना हा केक आत्ताच काढला आहे, असं झाला. आणि हा केक आत्ता मगाशी झाला नव्हता. तर याच्यावरती जे मी ड्रायफ्रूट्स ट्रुटी फ्रुटी टाकली होती ना, तर ते पूर्ण आतमध्ये गेले आहे. आणि आता बघेल हा केक कसा झाला आहे तो, कारण की घरीच खायचा आहे. हा ऑनली ड्राय केक आहे आणि हा पण ड्राय केकच आहे, पण हा फ्लेवर पिस्ता फ्लेवर आहे. पण माझ्याकडे ना पिस्ताचे काप नव्हते, त्याच्यामुळे मी याच्यावर जे घरी होते ड्रायफ्रूट्स ते टाकले आहे. आणि हा ट्रुटी फ्रुटी आहे, तर ट्रुटी फ्रुटी ना बेक होताना याच्या आतमध्येच गेले आहे ते, त्याच्यामुळे त्याच्या अंदर आहे आता ट्रुटी फ्रुटी. तर ते काही जेव्हा कट करेल तेव्हा मग दिसणार. आणि हा जो केक आहे याच्यावर मी आता मस्तपैकी हनी स्प्राईट करणार, त्याच्यामुळे याला शायनिंग येणार आणि मला मग ऑर्डर द्यायला बरं राहणार. माझ्याकडे हे हनी आहे,
हे थोडंसं कोमट जेव्हा असते ना तेव्हाच मी याच्यावर स्प्राईट करते. ब्रशने घेणार. याच्यावर स्प्राईट पण करून घेते. तर हे बघा मंडळी, हा केक खूप सुंदर झाला आहे आणि खूप मस्त दिसत पण आहे. 1 kgचा केक आहे हा. खूप छान दिसत आहे. बघू शकता तुम्ही. आणि तो जो कुकरमधला मी याला छानपैकी पॅक वगैरे करणार. आणि ऑर्डर तयार आहे, तर कधी पण येऊ शकते. मग तो दादा म्हणत होता की संध्याकाळीला येणार म्हणून, तर मग पॅक करून ठेवेल. संध्याकाळी येणार तो. आता काही जास्त वेळ तर आहेच नाही. आत्ता वाजले आहे 4:30 वाजले आहे आणि मी रेडी करून ठेवून देते. आणि तुम्हाला माहीतच आहे आज गुरुपौर्णिमा आहे, तर आज पहिला खण आहे. तर मला दिवे, वड्या, पाती हे ते पहिल्या खणाचा नैवेद्य लावायचा आहे आणि मी ते करून घेईल आता. तर आय होप मंडळी तुम्हाला आजचा केकचा व्हिडिओ आवडला असेल. तर मी केकची रेसिपी तर नाही दिली आहे, पण मी कशा पद्धतीने करते ते सांगितलेलं आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.